नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत नोटिफिकेशन प्राप्त झालेली आहे. या नोटिफिकेशनमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये शिक्षकांना किंवा अधिकाऱ्यांना काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर निपुण महाराष्ट्राबाबत काय प्रश्न असतील त्या संदर्भात उत्तरंसुद्धा उपलब्ध आहेत. जसे निपुण महाराष्ट्र अभियान नक्की काय आहे, या अभियानाचा उद्देश काय आहे, असे काही प्रश्न आपल्याला पडत असतील तर प्रश्नांची उत्तरंसुद्धा यात दिसून येतील. यातून काय साध्य होताना दिसते, निपुण महाराष्ट्र अभियान या अभियानातून काय साध्य होताना दिसत आहे, हे सुद्धा आपल्याला प्रश्न असतील किंवा शिक्षकांना आणि प्रशासनाला याचा काय फायदा होणार, तर असे काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला पुढे मिळणार आहेत. देशात याचे महत्त्व आणि महाराष्ट्राचे वेगळेपण काय आहे, की जसं निपुण महाराष्ट्र अभियान हे देशामध्ये आपलं महाराष्ट्राचं वेगळेपण आहे, परंतु निपुण भारत अभियानसुद्धा भारतातलं महत्त्वपूर्ण अभियान आहे. त्याच्यात महाराष्ट्राचं वेगळेपण काय आहे आणि या अभियानाची पुढील दिशा काय असेल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं, महत्त्वपूर्ण उत्तरं माजी संचालक SCRT महाराष्ट्र पुणे माननीय श्री राहुल रेखावार सर यांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. तर निपुण महाराष्ट्र अभियान संकल्पना, स्वरूप, व्याप्ती आणि अपेक्षित परिणाम भाग 1 असा या व्हिडिओचा विषय आहे. आणि या व्हिडिओला आपण क्लिक केलं नोटिफिकेशनवर तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सर्व रेखावार साहेब यांच्या शब्दातून आपल्याला मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ जर आपल्याला पाहायचा असेल तर सर्वांनी क्लिक करणं गरजेचं आहे. आणि नोटिफिकेशनमध्ये 2 स्टार दिसत आहेत, त्या ठिकाणी क्लिक केलं की आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत असतात. म्हणून सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि शिक्षकांना अशा काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला माहिती असावीत, म्हणून हा व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा. नंतर शाळानिहाय निपुण विद्यार्थी ही सुद्धा अपडेट आहे. सर्व पर्यवेक्षक पर्यवेक्षी लॉग इन ज्यांना उपलब्ध आहे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाळेतील निपुण विद्यार्थ्यांची संख्या आणि माहिती आपल्याच पर्यवेक्षण लॉग इनमध्ये उपलब्ध आहे. तर ही माहिती कशी पाहावी, डाउनलोड कशी करता येईल, या सर्व बाबी समजून घेण्यासाठी एक व्हिडिओ उपलब्ध आहे आणि तिथे क्लिक केला की आपल्याला संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून समजत असते. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट निपुण महाराष्ट्र ॲपवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि हे दोन्ही व्हिडिओ पाहून आपण आपल्या कार्यक्षेत्रात नेमके आपल्याला पडणारी प्रश्न आणि निपुण विद्यार्थी किंवा निपुण शाळा बघण्यासाठी आपल्याला लॉग इनमध्ये कशा सुविधा उपलब्ध आहेत हे पाहण्यासाठी आपण या माध्यमातून निपुण महाराष्ट्राच्या नोटिफिकेशनवर जा आणि सर्वांनी या प्रश्नांची उत्तरे पण बघा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.